शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्या आपल्या वाहनात देऊळघाटकडे घेऊन जाणाऱ्या दारुड्या चालकाचा नियंत्रण सुटला आणि त्यानं समोर चाललेली बुलेटला मागून जोरदार धडक दिली। या अपघातात जागेवरच एका तरुणाचा मृत्यू झाला होता, तर 8 दिवसानंतर या अपघातात गंभीर जखमी दुसऱ्या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात रात्री उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे। एकंदरीत या अनधिकृत स्कूल व्हॅनच्या दारुड्या चालकानं 2 मित्रांचा जीव घेतल्यानं देऊळघाट गावात शोककळा पसरली आहे। याबाबत प्राप्त माहिती अशी की रियाज बेग जफर बेग राहणार देऊळघाट वय वर्ष 38 आणि शेख तौसिफ शेख युसुफ राहणार शेंदुर्णी जिल्हा जळगाव वय वर्ष 38 हे दोघे लहानपणापासून घट्ट मित्र होते। तौसिफ याचं शिक्षण देऊळघाट येथे मामाच्या घरी झालं। शिक्षण पूर्ण झाल्यानं तो आपल्या गावी शेंदुर्णी येथे राहत होता। अधूनमधून तो देऊळघाटला यायचा तेव्हा मित्र रियाज सोबत फिरायचा। 16 फेब्रुवारीला तौसिफ देऊळघाटला आला आणि रियाज सोबत दुचाकीनं डोळ्याचा चष्मा आणायला बुलढाणाला गेला। काम आटपून संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास दोन्ही मित्र बुलेटनं घरी देऊळघाटकडे येत असताना मागून भरधाव वेगात मारुती इको व्हॅन आली व त्याने बुलढाणा ते देऊळघाट मार्गावर हॉटेल निवांत जवळ मागून बुलेटला जोरदार धडक दिली। दोन्ही वाहन शेतात पलटी झाले। व्हॅनमध्ये शालेय विद्यार्थी होते, तर अपघातात बुलेटवरील तौसिफ आणि रियाज यांच्यासह व्हॅनमधील 4 विद्यार्थी जखमी झाले होते। त्यांना तत्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शेख तौसिफ याला मृत घोषित केले, तर रियाजला गंभीर दुखापत झाल्यानं पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचार सुरू असताना काल मध्यरात्री त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही माहिती देऊळघाटमध्ये पसरताच गावात एकच शोककळा पसरली आहे। अपघातग्रस्त व्हॅनचा चालक गोविंदा पसरटे हा नेहमी दारूच्या नशेत असतो आणि याच स्थितीत तो देऊळघाट येथील विद्यार्थ्यांची वाहतूक करतो। अपघाताच्या वेळी सुद्धा चालक नशेत होता। जिल्ह्यात अनेक वाहनात अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते, परंतु याकडे बुलढाणा RTO विभागाचे स्पष्ट दुर्लक्ष असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। देऊळघाट येथील 2 तरुणांचा मृत्यू म्हणजे याला इतर कोणी नव्हे तर दारुड्या चालक आणि आपल्या कर्तव्यात कसूर करणारा बुलढाणा RTO विभाग असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे। न्यूज एक्सप्रेस करिता मोहम्मद अकील, बुलढाणा।